श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे। काल नाशिकच्या बोंधू बाबाचा पर्दाफाश झाला आणि त्याच्यावर महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली। मुळामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते, हा विषय कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा नाही। हा कालचा जो विषय आहे हा महाराष्ट्रातील समाजातील महिला सुरक्षतेचा, सक्षमतेचा आहे। कॅप्टन खरात हा जो काही बोंधू बाबांनी मंदिर करून तिथे जे काही विधी करून महिलांना त्यांच्या त्या समस्येतनं बाहेर काढण्यासाठीचा थोटान गोष्टी करत होता, त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे की 1 वर्षापूर्वी तिथले लोकल पत्रकार खबरदार म्हणून कुठला तरी पुढारी नावाचं आहे, त्यांनी याला वाचा फोडली होती, त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले होते। त्यावेळेला महिला आयोगाच्या अध्यक्षांनी श्रीमती चाकणकर मॅडमनी त्यांना खुलासा मागण्यात आलेला होता। मला सांगा, एखाद्या ट्रस्टवर जर कोणी, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही लोकांनी जर त्याच्यावर आक्षेप घेतले किंवा काही गैरव्यवहार चालले, गैरकृत्य चालले असं सांगितल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्या खबरदार पुढारीच्या संपादकाला त्याची अहवाल मागण्याचा किंवा माफी मागा म्हणून सांगण्याचा संबंध येतो कुठं? उलट राज्य महिला आयोगाने ती तक्रार आल्यानंतर तातडीने त्याच संस्थेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारवाई लावायला पाहिजे होती, चौकशी लावायला पाहिजे होती, परंतु ते करण्यात आलं नाही। कारण खरातच्या ट्रस्टवर खरातसह स्वतः राज्य महिला आयोगाच्या खाली अध्यक्षा राज्य महिला आयोग आहे। याचाच अर्थ त्या नराधमांनी ज्या महिलांना शोषण केलेले, त्रास दिलेले आहेत, तुमच्या माहितीसाठी की 58 क्लिप्स आहेत, 58 म्हणजे 58 महिला त्याला बळी पडलेल्या आहेत। आणि जर चाकणकरांनी 1 वर्षापूर्वी जर हा जबरदस्तीचा माफीनामा घेतला नसता तर आत्ताच्या महिलांवर हा अन्याय होण्यापासून वाचला असता। हे तितकं करू शकत नाही। त्यातनं राज्याच्या महिला आयोग त्यांच्यावर छत्री धरतायत, याचा अर्थ काय? राज्याच्या महिला आयोग त्यांचे पाय धुतायत, याचा अर्थ काय? कुणी कुणाचे पाय धुवायचे का कुणी छत्री धरायची हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक भाग असला तरी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला असा कोणताही अधिकार नाही। म्हणजेच श्रीमती रुपाली निलेश चाकणकर यांनी त्या खराताला अभय दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।